नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्याचे प्रयोजन या घटकाला सुरुवात करत आहोत। तसं पाहिलं तर साहित्याचे प्रयोजन बऱ्याच तासापासून आपण या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण भारतीय काव्य प्रयोजन विचार याला आपण प्रत्यक्ष सुरुवात करत आहोत। भारतीय काव्य प्रयोजन विचारालाच मम्मटाचा काव्य प्रयोजन विचार असे म्हणतात आणि यास मम्मटाची कारिका असे म्हणतात। परीक्षेमध्ये या भारतीय साहित्य प्रयोजन विचारावर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात आणि या सर्वांचा अर्थ एकच आहे, भारतीय काव्य प्रयोजन विचार। कधी कधी भारतीय काव्य प्रयोजन विचार म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न येतो, कधी मम्मटाचा काव्य प्रयोजन विचार स्पष्ट करा म्हणून प्रश्न येतो आणि कधी कधी मम्मटाची कारिका सोदाहरण स्पष्ट करा असा प्रश्न येतो। त्यामुळे या तिन्हीचाही अर्थ एकच आहे, म्हणून ही तिन्ही नावं या ठिकाणी मी नोंदवलेली आहेत। त्यामुळे गोंधळून जाऊ नये तुम्ही, म्हणून यासाठी तुमच्या माहितीस्तव मी सांगत आहे। भारतीय काव्य प्रयोजन आपण मागच्या तासाला मम्मटांनी त्यांच्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये जी कारिका मांडलेली आहे त्या कारिकेमध्ये आपण मागच्या तासाला मम्मटाची कारिका पाहिलेली आहे आणि ती कारिका म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, काव्यम एषशे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्ये पर निर्वृत्ते कांता संहित तयोपदेश युजे। या कारिकेमध्ये मम्मटांनी 6 प्रयोजने नोंदवलेली आहेत आणि ही 6 प्रयोजने संस्कृत साहित्यामध्ये ही प्रमाण मानली गेलेली आहे आणि त्याच प्रयोजनाचा आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत। मम्मटांनी सांगितलेल्या 6 प्रयोजनापैकी पहिलं प्रयोजन आहे यश प्राप्ती। पहा, यशस्य म्हणजे यश प्राप्ती आणि या प्रकरणामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत मुलांनो। पहिला घटक आहे लेखक, दुसरा घटक आहे कलाकृती म्हणजेच काय, कादंबरी, कथासंग्रह, नाटक याला कलाकृती म्हणतात मुलांना। पहिला घटक लेखक, त्यालाच कलावंत असं म्हणतात। दुसरा घटक कलाकृती, त्यालाच एखादी कादंबरी असेल, कथासंग्रह असेल, कविता संग्रह असेल, त्यालाच काय कलाकृती म्हणतात। तिसरा घटक आहे वाचक। या 3 घटकावर साहित्याचे प्रयोजन अवलंबून आहे। लेखक, कलाकृती आणि वाचक, 3 घटक। या तिन्ही घटकाला आपला प्रश्न विचारता येतो, लेखक का लिहितो, लेखक का लिहितो, आणि दुसरा प्रश्न आपला वाचकाला विचारतो, वाचक का वाचतो। लेखकाचा आणि वाचकाचा या कलाकृतीशी संबंध आहे, लेखकाचाही कलाकृतीशी संबंध आहे आणि वाचकाचाही कलाकृतीशी संबंध आहे। लेखक का लिहितो, लेखक काय ते लिहित आहे ना, का लिहितो, लिहिण्यामागचं काय कारण आहे, काय उद्देश आहे, काय प्रयोजन आहे। आणि दुसरा प्रश्न आपण वाचकाला विचारतो, वाचक का वाचतो। आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं, या प्रश्नाच्या मुळाशी आपण जेव्हा जातो त्याचं उत्तर आहे मुलांनो प्रयोजन। आणि प्रयोजनाचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा इतर क्षेत्रातली प्रयोजनं आपल्या चटकन लक्षात येतात, पटकन लक्षात येतात, लवकर कळतात आपल्याला इतर
क्षेत्रातली प्रयोजन. उदाहरण आपण पेन का वापरतो त्याचं प्रयोजन आपल्याला लगेच सांगता येतं. लिहिण्यासाठी वापरतो. साखर का आणली? चहासाठी आणली. एखादा वस्तू का आणला? वापरण्यासाठी आणला. ड्रेस का घेतला? वापरण्यासाठी घेतला. बॅग का घेतली? कॉलेजला जाण्यासाठी घेतली. ही आता जे मी तुम्हाला प्रश्न विचारलेली आहेत त्याचं प्रयोजन आपल्या लगेच लक्षात येतं मुलांनो. दैनंदिन व्यवहारातली जे काही वस्तू आहेत, जे काही कामं आहेत, त्या कामाचं त्या वस्तूचं प्रयोजन लगेच आपल्या लक्षात येतं, लगेच आपल्याला सांगता येतं. परंतु साहित्याची जी प्रयोजन आहे, साहित्याचं प्रयोजन आपल्याला सांगता येत नाही. ते आपल्याला शोधावं लागेल. आणि जरी सांगण्याचा जरी प्रयत्न केला तर प्रत्येकाचं प्रयोजन हे वेगवेगळं असेल. माझं प्रयोजन वेगळं असेल, दुसऱ्याचं प्रयोजन वेगळं असेल, तिसऱ्याचं प्रयोजन वेगळं असेल. प्रत्येकानं वेगवेगळी प्रयोजनं सांगतात. म्हणून या सर्वांचा शोध घेण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यालाच साहित्याचं प्रयोजन असं म्हणतात. तर पहिलं प्रयोजन आहे यश प्राप्ती. आता हे जे पहिलं प्रयोजन आहे, आता यश प्राप्ती कोणताही लेखक एखादी कादंबरी, एखादा कविता संग्रह, एखादा कथा संग्रह किंवा एखादी कविता तो लिहित असेल, तो लिहिला असेल. आणि साहजिकच आहे, एखादा पहिला वहिला जर लेखक लिहिण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो लिहिल्यानंतर जे काही लिहित आहे ते काव्यलेखन जे आहे, त्या काव्यलेखनामुळे लेखकाला निश्चितपणे यश प्राप्त होते. काही लेखक यशासाठी लिहितात, काही लेखक कलावंत कीर्तीसाठी लिहितात आणि काही लेखक साहित्यिक प्रसिद्धीसाठी सुद्धा लिहितात, लौकिकार्थासाठी सुद्धा लिहितात लोक. याचाच अर्थ प्रत्येकाचं लिहिण्याचं प्रयोजन हे वेगवेगळं आहे. कोणाला प्रसिद्धी हवी असते, कोणाला कीर्ती हवी असते, कोणाला कोणाला लौकिक मान सन्मान हवा असतो. यासाठी बरेच लोक लेखक लिहितात. परंतु आपल्याला असाही या प्रयोजनाचा विचार करता येतो, जे काही लेखक, जे काही कलावंत, जे काही साहित्यिक, कवी, कथाकार, कादंबरीकार, आपण या सर्वांना कलावंत म्हणूयात. हे जे कलावंत आहेत, हे कलावंत यशासाठी जर लिहित असतील तर आपल्याला हे प्रयोजन काही योग्य वाटणार नाही. माझ्या मते तरी कोणत्याही लेखकाने यशासाठी लिहू नये. मग ते कशासाठी लिहावं? जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. संत तुकाराम महाराजच्या अभंगाचा विचार करून प्रत्येक लेखकाने लिहिलं पाहिजे. जे आपल्याकडे ज्ञान आहे, जे आपल्याकडे माहिती आहे, जो आपल्याकडे अनुभव आहे, तो अनुभव लेखनाच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे. अशा प्रकारचं निखळ प्रयोजन लेखकाच्या अंगी असलं पाहिजे आणि या निखळत्वातूनच लेखकाने लिहिलं पाहिजे. अशाच प्रकारचं जर लेखन असेल तर ते लेखन हे चांगलं असू शकतं. आता ही बाकीचे लोक जे सध्याच्या काळामध्ये जे लिहितात, सर्व लोक, प्रत्येक कलावंत यशासाठी लिहितो. तर सध्याच्या वर्तमान काळामध्ये 21व्या शतकामध्ये जे काही लेखन करतात, जे लिहू पाहतात, त्यांच्यासाठी हे प्रयोजन योग्य आहे, अचूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम जे होऊन गेलेले आहेत, मग त्यांना हे प्रयोजन लागू पडतं का? संत ज्ञानेश्वरांना, संत तुकारामांना हे प्रयोजन लागू पडत नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यशासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही. यशासाठी संत तुकारामांनी अभंगाची गाथा लिहिलेली नाही.
आणि संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांना यश मिळण्यापूर्वीच त्यांना लौकिक यश प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना यश प्रयोजन हे लागू पडत नाही. या अर्थाने, या उद्देशाने, या प्रयोजनाने संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम लेखन केलेले नाहीत, म्हणून यांना हे प्रयोजन लागू पडत नाही. यांना हे प्रयोजन लागू पडत नाही. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम उदात्त हेतूने, प्रगल्भ विचाराने आणि समस्त मानवसृष्टीच्या हितासाठी लिहिलेलं ते लेखन आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर आणि तुकारामाची जेव्हा आपण या प्रयोजनाशी तुलना करतो, तर हे प्रयोजन त्यांना अजिबात लागू पडत नाही, किंचित सुद्धा लागू पडत नाही. म्हणून यश प्रयोजन आपल्याला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि तुकारामाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा हे प्रयोजन तितकंसं योग्य वाटत नाही. म्हणून यश प्रयोजन हे आपल्याला मर्यादित अर्थाने आपल्याला सांगता येतं. मग अशा प्रकारचं अशा प्रयोजनाने जर लेखक लिहित असतील, तर हे प्रयोजन सर्व मानवजातीच्या हिताने हे पुरस्कृत झालेलं लेखन नाही असे आपला म्हणता येईल. म्हणूनच यश प्राप्ती हे प्रयोजन पूरक वा अनुषंगिक आहे असे आपला सांगता येईल. परंतु इतर जे साहित्यिक लोक आहेत, काही लोक पैशाच्या मागे लागतात. आपल्याला पैसे मिळावेत, आपला धन मिळावं, आपला द्रव्य मिळावं, यासाठी सुद्धा लेखन करतात. मग असं लेखन करण्यापेक्षा मम्मटांनी जे पहिलं प्रयोजन सांगितलं, यश प्राप्ती नावाचं प्रयोजन, पैसे मिळवण्यापेक्षा, धनाच्या मागे लागण्यापेक्षा आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यापेक्षा, अर्थप्राप्तीपेक्षा यश प्राप्ती हे प्रयोजन कधीही उत्तम, आपल्याला उत्तमच म्हणावं लागेल. आणि या प्रयोजनामध्ये, यश प्राप्ती या प्रयोजनामध्ये स्वार्थ नाही, लाभ नाही. आता कोणत्याही लेखकाला लिहिल्यानंतर यश मिळावं, समाज मान्यता मिळावी, कीर्ती मिळावी, नावलौकिक व्हावं, ही अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु यशापेक्षा पैसा हे प्रयोजन, पैसे मिळवणे हे प्रयोजन, हे अपेक्षित ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून काही लोकांना आपण जे काही लिहितो त्या लिहिलेल्या पुस्तकाला जगप्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा माणसं ठेवतात. म्हणून काव्यास जगप्रसिद्धी मिळावी हे यशाच्या दृष्टीने आपल्याला सांगता येईल. परंतु मी हे लिहिलेलं आहे, मी हे प्रकाशित केलेलं आहे आणि माझं हे पुस्तक आहे. कोणास आवडो अथवा न आवडो असं म्हणणारे लेखक फार थोडके आहेत. आणि सध्या तरी प्रत्येकाला वाटत आहे मी जे लिहिलेलं आहे ते सर्वांना आवडलं पाहिजे आणि मला लेखक म्हणून लोक सर्व ओळखले पाहिजेत, समाज मान्यता मिळाली पाहिजे, नावलौकिक मिळालं पाहिजे. परंतु प्रसिद्धी मिळो अथवा न मिळो यासाठी लिहिणारे माणसं फार कमी आहेत. प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे, सध्या प्रत्येक कलावंताला वाटत आहे मी जे काही लिहिलेलं आहे त्याचं सर्वत्र कौतुक व्हावं, त्याला पुरस्कार मिळावेत, माझं पुस्तक अभ्यासक्रमात लागावं आणि लेखक म्हणून माझं सर्वत्र माझा झेंडा मिरवावा, अशा प्रकारची अपेक्षा प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि एखाद्या पुस्तकाला पुरस्कार नाहीच मिळाला तर तो लेखक समाधानी नसतो, आपण काहीतरी चुकत आहे. पुरस्कार मिळणे हीच आजच्या लेखकाची एक ओळख झालेली, आयडेंटिटी झालेली आहे. म्हणून
अशा प्रकारचे लेखक जे आपण लेखन करतात आणि ते लेखन म्हणजे आनंद किंवा दुःखात, आनंद किंवा दुःखामध्ये यशाचं गमक असतं. म्हणून मुलांनो, हे जे पहिलं प्रयोजन आहे यश प्राप्ती, हे यश प्राप्ती हे प्रयोजन सर्वच लेखकाला आपल्याला लावता येणार नाही. कारण यश प्राप्ती हे प्रयोजन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाला जर आपण लावण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. त्या उद्देशाने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम त्या उद्देशाने लेखन केलेले नाहीत. तर संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, या उद्देशाने ते प्रयोजन लिहिलेले आहे. काही लोकांना लावता येईल, पण इतर अपेक्षा ठेवण्यापेक्षा यश बाळगणे किंवा यश प्राप्तीची अपेक्षा ठेवणे यात काही गैर नाही. म्हणून हे यश प्राप्ती हे जे प्रयोजन आहे हे वाचकाच्या दृष्टीने लागू पडणारं प्रयोजन आहे. माफ करा, हे जे यश प्राप्ती हे जे प्रयोजन आहे हे लेखकाच्या दृष्टीने लागू पडणार आहे. असं कधी होतं का? एखादं पुस्तक, एखादी कादंबरी किंवा झाडाझडती आहे किंवा वि. स. खांडेकरांची ययाती आहे, पांगिरा आहे विश्वास पाटलांची, कोणतीही कादंबरी घ्या, मनोज बोरगावकरांची नदिष्ट नावाची कादंबरी घ्या, आसाराम लोमटे सरांचा आलोक नावाचा कथासंग्रह घ्या, इडा पिडा टोळ नावाचा कथासंग्रह घ्या. हे लिहिल्यानंतर यश मिळावे हे प्रयोजन लेखकासाठी लागू पडणार आहे. परंतु एखादी कथासंग्रह, एखादा कविता, एखादी कादंबरी वाचल्यानंतर वाचकाला यश मिळालं असं आपण कधी ऐकलं का? अजिबात नाही. म्हणून हे प्रयोजन वाचकासाठी संयुक्तिक नाही, तर हे प्रयोजन फक्त लेखकासाठीच लागू पडणार आहे, लेखकगत प्रयोजन आहे. अशा प्रकारचं प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं आहे. आपण दुसऱ्या प्रयोजनाचा विचार करणार आहोत. त्या प्रयोजनाचं नाव आहे अर्थप्राप्ती. आता मम्मटाच्या कारिकेमध्ये अर्थकृते नावाचा शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. अर्थकृतेचाच अर्थ मराठीमध्ये होतो अर्थप्राप्ती. आता आपण पहिल्या प्रयोजनाचा विचार केला यश प्राप्ती, तर यश प्राप्ती हे प्रयोजन कोणाकोणा लागू पडणार आहे याचा आपण विचार केलेला आहे. आता अर्थप्राप्तीचा आपण विचार करत आहोत. अर्थप्राप्ती हे प्रयोजन पूर्वीच्या काळी किंवा प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये लागू पडणारे हे प्रयोजन आहे. राजाच्या दरबारामध्ये किंवा संस्थानामध्ये जे कवी वास्तव्य करत होते, जे कवी राहत होते आणि कवी त्यांच्या परिसरामध्ये राहून, त्यांच्या दरबारात राहून त्या राजाच्या संदर्भामध्ये लिहित होते. राजा जे सांगेल, राजा जे आज्ञा देईल ते आज्ञा पूर्ण करण्याचं काम लेखनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कवी करत होते आणि त्यांच्या मुळाशी अर्थप्राप्ती हे प्रयोजन होतं. कारण द्रव्याच्या अपेक्षेने ते लेखन करत होते. आता उदाहरण आपल्याला सांगता येईल. उदाहरणामध्ये कवी कालिदास, कवी बाण हे जे कवी आहेत राजाच्या सांगण्यावरून हे लेखन करणारे कवी होते आणि त्या मोबदल्यामध्ये ते पैसे मिळवायचे, कारण दुसरा पर्याय नव्हता. लिहिणे आणि त्या मोबदल्यामध्ये पैसा मिळवणे आणि त्यातून उदरनिर्वाह करणे हेच त्यांचं माध्यम होतं. आपण दुसऱ्या कवीचं उदाहरण सांगता येईल. कवी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा कवी आहे. तर कवी कालिदास, कवी बाण, कवी भूषण हे लेखक, हे कवी पैशासाठीच लिहित होते. म्हणून या कवींना अर्थप्राप्ती हे प्रयोजन तंतोतंत लागू पडणार आहे, तंतोतंत लागू पडतं. म्हणून साहित्याकडे श्रेष्ठ साहित्य म्हणून पाहावे आणि जो लेखक साहित्याकडे श्रेष्ठ साहित्य म्हणून पाहतो त्यामध्ये अर्थप्राप्ती हे प्रयोजन आपल्याला दिसून येणारच नाही. आपण साहित्याकडे जर पैसा म्हणून पाहत असाल, आपण साहित्याकडे
मिळकत म्हणून जर पाहत असाल तर ते प्रयोजन किंवा ते लेखन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणून साहित्याकडे नेहमी सदैव श्रेष्ठ साहित्य, श्रेष्ठ कलाकृती, उत्तम कादंबरी म्हणून पाहिलं पाहिजे, तरच ती साहित्यकृती चांगल्या पद्धतीने जन्माला येऊ शकते, अन्यथा येऊ शकणार नाही. आपण साहित्याकडे, आपण काव्याकडे पैशाचा व्यवहार म्हणून जर पाहत असाल ते साहित्य दर्जेदार होऊ शकणार नाही. आणि म्हणून हे अशा प्रकारचे मध्ययुगीन काळात, प्राचीन काळामध्ये जी माणसं लिहित होते, जे साहित्य निर्माण होत होतं, त्या साहित्य निर्मितीच्या मागे अर्थप्राप्ती हे प्रयोजन दडलेलं होतं. आणि अशा कवींना, अशा साहित्यिकांना हे प्रयोजन आपल्याला लागू होत असतं. आता आपण संत ज्ञानेश्वरांचा आपण विचार करूयात, संत तुकारामाचा विचार करूयात. या लेखकांना, या कवींना, या संतांना हे प्रयोजन लागू पडत नाही. आता संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीचा आजही अर्थ कोणाला उलगडलेला नाही. ज्ञानेश्वरीचा अर्थ हाच आहे, ज्ञानेश्वरीचा अर्थ इतकाच आहे, ज्ञानेश्वरीचं स्वरूप असंच आहे, आजपर्यंत तरी कोणाला सांगता आलेलं नाही. इतकी ज्ञानेश्वरी गूढ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीचा भावार्थ आजपर्यंत नेमकेपणाने कोणालाच कळलेला नाही. मग संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पैशासाठी लिहिली का? अजिबात पैशात लिहिलेली नाही. पैशासाठी लिहिणारं साहित्य काळाच्या ओघामध्ये तेव्हाच गळून पडतं मुलांनो. आपलं दुसरं उदाहरण घेता येईल संत तुकारामाचं. संत तुकारामाची गाथा लिहिलेली आहे. त्या गाथेमध्ये जवळपास 4,500 अभंग आहेत. आज संत तुकाराम हयात नाहीत, परंतु त्यांची गाथा, संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी आजही जिवंत आहे, आजही आजरामर आहे, आजही चिरकाल आहे, ती संपलेली नाही. हे जे संत आहेत, हे संत पैशासाठी, द्रव्यासाठी लेखन केलेलं नाही. उदात्त हेतूने समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, सर्वांगी हितासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. एखाद्या प्रसिद्धीसाठी हापापलेली ही संत मंडळी नव्हती. आपलं आणखी दुसरे उदाहरण कवी नरेंद्र यांचंही उदाहरण आपल्याला घेता येईल. कवी नरेंद्राचा रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ आहे. साती महानुभव संप्रदायामध्ये 7 ग्रंथ आहेत मुलांनो. 7 ग्रंथामध्ये तुमचा मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास जो पेपर आहे, त्या पेपरमध्ये हा घटक आहे 7 ग्रंथ म्हणून. 7 ग्रंथामध्ये एक कवी नरेंद्र एक ग्रंथकार आहेत, रुक्मिणी स्वयंवर नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर कवी नरेंद्र सुद्धा मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळातला हा कवी आहे. आणि रुक्मिणी स्वयंवर लिहिल्यानंतर एका राजाने कवी नरेंद्रला म्हणाले की हे राजे, तुमचा जो ग्रंथ लिहिलेला आहे तुम्ही रुक्मिणी स्वयंवर नावाचा, तो ग्रंथ माझ्या नावावर कराल का? आणि त्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथामध्ये जेवढ्या ओव्या आहेत तेवढे पैसे मी तुम्हाला देऊ इच्छितो. तेव्हा कवी नरेंद्र यांनी त्या काळातल्या राजाला सुनावलं, हे राजे हो, मी असं जर केलं तर माझ्या कवी कुळास बट्टा लागेल, मी असं अजिबात करणार नाही. तुम्ही जे नाणे, जे पैसे देऊ इच्छिता ते सुद्धा मी घेणार नाही. बघा, इतके स्वाभिमानी सुद्धा लेखक कवी त्या काळामध्ये होते. याची उत्तम उदाहरणं आहेत. म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि कवी नरेंद्र यांना हे अर्थप्राप्ती हे प्रयोजन लागू पडत नाही. यांचं लिहिण्याचं प्रयोजन हे पैसा नव्हतंच, पैसा नाहीच. पैशासाठी ही माणसं, हे लेखक, हे संत, हे कवी लिहिलेले नाहीत, तर अतिशय झुळझुळ अशा विचाराने लिहिणारी ही माणसं आहेत. यानंतर आपलं आणखी उदाहरण घेता येईल. फारसी कवी फिरदौसी यांनी शहनामा
हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ सुद्धा पैशासाठीच लिहिलेला आहे, पैशासाठी लिहिलेला आहे. आणि दुसरा ग्रंथ आहे संस्कृत काळामध्ये जी काही महाकाव्ये लिहिलेली आहेत ती सर्वच महाकाव्याचा उद्देश अर्थप्राप्तीच होता, परंतु संस्कृतच्या काळामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये, संस्कृत महाकाव्यामध्ये सर्वच कवीचा अर्थप्राप्ती उद्देश होता असं आपल्याला म्हणता येत नाही. सर्वच लेखकाचं, सर्वच कवीचं, सर्वच साहित्यकांचं प्रयोजन हे पैसा असू शकत नाही. काहीचं असू शकतं. आपण ते उदाहरण सांगितलेलं आहे. कवी कालिदास, कवी बाण, कवी भूषण हे कवी पैशासाठी लिहिलेले आहेत. त्यांचं प्रयोजन पैसा हे आहे, अर्थप्राप्ती हे आहे. पण संस्कृतमध्ये काही कवी आहेत, कवी भवभूती, कवी माघ, कवी जयदेव, कवी भर्तृहरी यांच्या साहित्यावर, यांच्या लेखनावर अर्थप्राप्तीचा आरोप लावणे चुकीचे आहे, अन्यायकारक होऊ शकतं. कारण ही लेखक मंडळी, हे कवी पैशासाठी लिहिलेले नाहीत. त्यांच्या मनामध्ये जो काही विचार होता तो विचार वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि वाचकांना आनंद मिळाला पाहिजे अशा निखळ भावनेने ही माणसं लिहिलेली आहेत. म्हणून सर्वांनाच अर्थप्राप्ती हे प्रयोजन आपल्याला लागू पडतं असं अजिबात सांगता येत नाही. आणि म्हणून दुसरे जगप्रसिद्ध काही साहित्यिक आहेत, इंग्रजी साहित्यिक मिल्टन आणि डांटे या जगप्रसिद्ध कवीस हे प्रयोजन लागू पडत नाही. म्हणून काही लोकांस अर्थप्राप्ती हे प्रयोजन लागू पडतं आणि काही लेखकास हे लागू पडत नाही. आता सध्याचे वर्तमान काळ 21व्या शतकामध्ये, वर्तमान काळामध्ये बहुतांश लेखक अर्थप्राप्तीसाठीच लिहितात, अर्थप्राप्तीसाठीच. त्यातून काहीतरी पैसा मिळाला पाहिजे, लोक खरेदी घेतले पाहिजे, रॉयल्टी मिळाली पाहिजे, पहिली एडिशन निघाली पाहिजे, दुसरी आवृत्ती निघाली पाहिजे, तिसरी आवृत्ती निघाली पाहिजे. हा सगळा आर्थिक व्यवहार यामध्ये दडलेला आहे. पण काही लेखक सुद्धा आहे आजच्या काळात सुद्धा ते पैशासाठी लिहित नाहीत, पैशासाठी अजिबात लिहित नाहीत. आणि म्हणून अर्थप्राप्ती हे प्रयोजन आहे, अर्थप्राप्ती हे प्रयोजन लेखकास लागू पडणारे प्रयोजन आहे. तर वाचकाचं काय? तर वाचकाला हे प्रयोजन लागू करता येतं का आपल्याला? वाचकाला हे प्रयोजन आपल्याला लागू पडतं मला सांगता येईल का? म्हणून अर्थप्राप्ती हे प्रयोजन लेखक गत आहे. आता एखादे समजा उदाहरण म्हणजे एखादी कादंबरी आहे, पण हरिभाऊ आपटेंची पण हा लक्षात कोण घेतो? ही कादंबरी वाचल्यानंतर वाचकाला पैसा मिळतो का? वाचकाला पैसा मिळत नाही. कुठलीही कादंबरी घ्या, कोणतीही कादंबरी घ्या तुम्ही. उदाहरण परभणचे कवी इंद्रजी भालेराव यांचा ललित लेख संग्रह गायी घरा आल्या. गायी घरा आल्या हा ललित लेख संग्रह वाचल्यानंतर वाचकाला पैसे मिळतात का? वाचकाला पैसे मिळत नाहीत. वाचकाला काय मिळतं? आनंद मिळतो. म्हणून हे प्रयोजन वाचकाला लागू पडत नाही. तर कोणाला लागू पडतं हे प्रयोजन? लेखकाला लागू पडतं. म्हणून अर्थप्राप्ती हे प्रयोजन लेखक गत आहे. काही लेखक सोडून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, इंग्रजी कवी मिल्टन, इंग्रजी कवी डांटे आणि संस्कृत कवी भवभूती, माघ, जयदेव, भर्तृहरी यांना हे प्रयोजन लागू पडत नाही. इतरांना लागू पडतं.
म्हणून इतर जे लेखक आहेत, इतर लेखकांना हे लागू पडणारं प्रयोजन आहे आणि वाचकाला लागू पडत नाही. म्हणून हे प्रयोजन काय, लेखकगत आहे, वाचकगत नाही. यानंतर आपण तिसऱ्या प्रयोजनाकडे आपण वळत आहोत. तिसरं प्रयोजन आहे व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान. मम्मटाच्या कार्यक्रमामध्ये मम्मटाने व्यवहार विधी हा शब्द वापरलेला आहे आणि त्या संस्कृत शब्दाचा अर्थ व्यवहार ज्ञान असा होतो, असा आहे. आता पहा, हे जे प्रयोजन व्यवहार ज्ञान हे प्रयोजन पूर्वीच्या काळी, जुन्या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये राज्यकारभाराचे व्यवहार ज्ञान काव्यातून लिहिले जात होते. जो काही राज्यकारभार आहे, जी राज्यकारभाराची माहिती आहे ती वाचकापर्यंत पोहोचावी, वाचकांना सुद्धा माहीत व्हावी, म्हणून अशा प्रकारचे व्यवहार ज्ञान प्रयोजन पूर्ण करणारे सुद्धा काही त्या काळामध्ये लोक होते. आता या राज्याच्या ग्रंथामधून, राज्यकारभाराचे जे काही ग्रंथ आहेत, जे पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून जे कोणी लेखक लिहिणार आहेत त्यांना त्या ग्रंथातून व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे. राजांचं मन, जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्यांचं मन कसं आहे, स्वभाव कशा आहे आणि त्या राजाची जीवन पद्धत, जीवनशैली कशी होती याचं दर्शन इतिहासाच्या काळामध्ये जे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत याचं दर्शन होण्यासाठी अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले जात होते. आणि जी काही नवीन माहिती आहे, जी काही अपरिचित माहिती आहे ती वाचकांना परिचित व्हावी म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले जात होते. राज्याच्या काळामध्ये जो काही कारभार आहे, जी काही शासन यंत्रणा आहे, ती शासन यंत्रणा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे या हेतूने बरीच त्या काळातली जी काही लेखक मंडळी होती ती मंडळी लिहिण्याचं काम करत होती. जे काही अभ्यास करून मिळत नव्हतं, जे अभ्यासपूर्ण आहे, जे अभ्यास करून सुद्धा मिळत नव्हतं, ज्या काही गोष्टी अशक्य होत्या. आता उदाहरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही काळ होता, उदाहरण पेशव्यांचा काळ आहे, इंग्रजांचा काळ आहे आणि त्या काळातल्या बऱ्याच गोष्टी अभ्यास करून सुद्धा मिळत नसतात. त्या काळातला एखादा विश्वासू लेखकच एखादा काळ लिहून पुस्तक प्रकाशित केल्यानंतर ते पुस्तक जेव्हा बाहेर येईल तेव्हाच आपल्याला त्या राजाचा काळ कळू शकतो, अन्यथा कळू शकत नाही. काही बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवल्या जातात, ते कोणालाही सांगितल्या जात नाहीत, कोणालाही पाहू दिलं जात नाही, कोणालाही वाचू दिलं जात नाही. मग असे जेव्हा लेखन करतात तेव्हा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही, ज्या गोष्टी आपल्याला अपरिचित आहेत ते काव्यातून सहज कळतात. आता उदाहरणामध्ये आपला रामायण आहे, महाभारत आहे, श्यामची आई आहे. तर रामायणामधून राम कसा होता, रामासारखं आपण वागलं पाहिजे, रामाकडे जे ज्ञान आहे, रामाकडे जो विचार आहे, मग अशा प्रकारचं ज्ञान पुस्तकातून मिळतं मुलांना. महाभारत आहे, महाभारत कोणामुळे निर्माण झालं, महाभारत निर्मितीची काय कोणकोणती कारणं होती. श्यामची आई तर आपण सर्वांनीच पाहिलं आहे मुलांना. श्यामची आई या कादंबरीचे लेखक पांडुरंग सदाशिव शहाणे आहेत. पांडुरंग सदाशिव साने या कादंबरीमध्ये काय लिहिलेलं आहे, काय ज्ञान आहे, या सर्व प्रकारची माहिती व्यवहार ज्ञान या प्रयोजनाच्या उद्देशाने, व्यवहार ज्ञान हे प्रयोजन लेखकालाही लागू पडणार आहे आणि वाचकाला सुद्धा लागू पडणार आहे. उदाहरण श्यामची आई ही कादंबरी वाचल्यानंतर त्यातून संस्कार मिळतात, त्यातून मूल्ये मिळतात. मातृप्रेम महामंगल स्त्रोत कसा होता श्यामच्या आईवर, याचं ज्ञान, याची माहिती, याचं नॉलेज वाचकाला सुद्धा मिळतं. म्हणून व्यवहार ज्ञान हे प्रयोजन लेखकालाही लागू पडणार आहे आणि वाचकाला सुद्धा लागू पडणार आहे.
आता प्रत्येक गावामध्ये रामायण, महाभारत, पांडव प्रताप अशा प्रकारचे ग्रंथ पारायणासाठी लावले जातात. पण ही जी पारायणाची परंपरा आहे फार जुनी परंपरा आहे. आता या ग्रंथातून रामायण, महाभारत, पांडव प्रताप या ग्रंथातून गावातली लोक, समाज लोक किती ज्ञान घेतात आणि स्वतःमध्ये किती परिवर्तन करतात तो भाग वेगळा. पण हे ग्रंथ लावतात, पारायणासाठी, वाचण्यासाठी लावतात आणि श्रोते ऐकतात सुद्धा, पण यातून किती बोध घेतात तो प्रश्न वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु यातून बऱ्याच गोष्टी व्यवहारास पूरक आहेत, संसारास योग्य आहेत, व्यक्तीस परिवर्तन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागू पडणाऱ्या आहेत. आता माणसं किती घेतात आणि किती सोडतात तो भाग वेगळा आहे. परंतु अशा प्रकारच्या ग्रंथातून बऱ्याच गोष्टी लेखकालाही मिळतात आणि वाचकाला सुद्धा मिळतात. म्हणून हे व्यवहारज्ञान हे जे प्रयोजन आहे, लेखक गत आहे आणि वाचक गत सुद्धा आहे. वाचकाला काहीतरी मिळतं, वाचकाला काहीतरी मिळणार आहे म्हणूनच लोक श्यामची वाचतात. शेतकऱ्याचा असूड हा जो ग्रंथ आहे कोणाचा आहे? महात्मा फुलेंचा आहे. शेतकऱ्याचा असूड, शेतकऱ्याचा असूड हा या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहेत. महात्मा फुलेने शेतकऱ्याची त्या काळातली जी दयनीय अवस्था आहे किंवा सार्वजनिक सत्यधर्म आहे, गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे, भारतीय माणूस गुलामगिरीमध्ये कसं जीवन जगत होता आणि तो खरंच गुलामगिरी जगत होता की त्याला मुद्दामून गुलामगिरी लादली जात होती. त्या वेळेची जी काही वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये माणूस हा कसा भरडला जात होता, त्या माणसाचं शोषण कसं केलं जात होतं, हे सत्य सांगण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आहे मुलांनो. म्हणूनच हे प्रयोजन लेखकाच्याही बाजूला लागू पडणार आहे आणि गुलामगिरी, महात्मा फुलेंचा गुलामगिरी वाचून किंवा सार्वजनिक सत्यधर्म वाचून त्यातून वाचकाला सुद्धा काय मिळालं पाहिजे, आपलं काय चुकत आहे, कुठं चुकत आहे, खरंच आपण गुलाम आहोत का, आणि आपली कारणं, वाचकाची कारणं वाचकाला समजली पाहिजेत, या हेतूने हे प्रयोजन लिहिलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचा विचार या ग्रंथामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. व्यवहारज्ञानाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काव्य किंवा साहित्य कशा पद्धतीने लिहिले गेले आहे याचा विचार केला पाहिजे. आता व्यवहारज्ञान हे बहुतांश ग्रंथामध्ये मांडलं गेलेलं आहे. इंग्रजीमध्ये जे अभ्यासक आहेत शेक्सपियर नावाचे, त्यांनी हॅम्लेटमध्ये व्यवहारज्ञानच मांडलेलं आहे, त्यांनी मॅकबेथमध्ये व्यवहारज्ञान मांडलं आहे, त्यांनी ॲथोलो या ग्रंथामध्ये सुद्धा व्यवहारज्ञानाचीच मांडणी केलेली आहे. व्यवहारज्ञानाचेच विचार त्यांनी पेरण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हे प्रयोजन लेखकालाही लागू पडणारे आहे आणि वाचकाला सुद्धा लागू पडणारे आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ग्रंथातून, आपण जे आता उदाहरण सांगितल्या ग्रंथाची, या वेगवेगळ्या ग्रंथातून वाचकाचा बौद्धिक व्यवहाराचा विकास वाढत असतो, वाचकांचा बौद्धिक विकास होत असतो. कारण बौद्धिक विकास झाल्याशिवाय, थिंकिंग पॉवर डेव्हलप झाल्याशिवाय वाचक सुद्धा वाचत नाहीत, अजिबात वाचत नाही. वाचकाला सुद्धा ग्रंथामधून, कलाकृतीमधून, साहित्यकृतीमधून काहीतरी मिळालं पाहिजे. मिळाल्याशिवाय वाचक त्या साहित्यकृतीकडे वळत नाही. एखादा चित्रपट घ्या, तुम्ही चित्रपटाचं उदाहरण घ्या, त्या चित्रपटातून काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे, बोध मिळाला पाहिजे, काहीतरी विचार मिळाला पाहिजे, मनोरंजन असेल, विचार असेल, कुठला तरी दृष्टिकोन त्या चित्रपटामध्ये असला पाहिजे. त्याशिवाय जे रसिक श्रोते आहेत चित्रपटाकडे वळू शकत नाहीत. म्हणून जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामधून काही ना काही मूल्य विचार मिळतो, म्हणून वाचक वाचतात, अन्यथा वाचत नाहीत. आता मॅथ्यू आर्नोल्ड नावाचा पाश्चिमात्य अभ्यासक आहे, तो काय म्हणतो, काव्य जीवनावरील भाष्य आहे. याचाच अर्थ ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये, कादंबरीमध्ये, नाटकामध्ये जीवनाचं विश्लेषण मांडलेलं असतं, जीवनाचं तत्वज्ञान, जीवनाचा सिद्धांत त्यामध्ये लिहिलेला असतो, त्यामध्ये मांडलेला असतो. म्हणून काव्य जीवनावरील भाष्य आहे. म्हणून लेखक हा समाजाचा घटक आहे.
समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याचं प्रतिबिंब तो साहित्यामध्ये पेरत असतो, मांडत असतो, साहित्यामध्ये उमटत असतं. म्हणून हे जे प्रयोजन आहे कवीस लेखकास किंवा कवी संयुक्तिक नाही. यातून लेखकास काहीच मिळणार नाही. आणि हे जे व्यवहारज्ञान हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन पूर्णपणे लेखकापेक्षा हे लेखकाला लागू पडणार नाही. लेखकापेक्षा वाचकालाच लागू पडणार आहे. कारण व्यवहारज्ञान हे प्रयोजन हे वाचकाच्या बाजूने लागू पडणार आहे, वाचकाच्या हिताचं आहे, वाचकाच्या फायद्याचं आहे, वाचकाच्या कल्याणाचं आहे. म्हणून व्यवहारज्ञान हे प्रयोजन लेखगत नाही नसून कसं आहे, वाचकगत आहे, वाचकास पूरक आहे, वाचकास योग्य आहे. अशा प्रकारचा विचार या प्रयोजनामध्ये लेखकाने मांडलेला आहे. बाकीच्या 2 प्रयोजनाचा विचार आपण उद्याच्या तासाला आपण करूयात. धन्यवाद.